हॅलो व्यवस्थित मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. चलो, आज मार्केटमध्ये काय काय घडलं, मार्केटमध्ये ट्रेड आले का, आले तर ते सेफ होते तर ते रिस्की होते, ते एकदा आपण अनालाइज करूया. ठीक आहे. चलो, सपोर्ट माझा 24,200चा आहे. व्हॉल्यूम ओआय ओआय चेनचा, ओआय आणि ओआय चेन स्ट्रॉंग आहे. व्हॉल्यूम मला टॉप साइडला शिफ्ट होताना बघायला मिळतोय. सो एकदा चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल मला काय दिसतात, ओव्हरऑल मला स्टेबल दिसतात. ह्याचा अर्थ सपोर्ट साइड कडनं आपण असं म्हणू शकत नाही की सपोर्ट साइड मार्केटला बुलिश प्रेशर तयार करायचं काम करते. ओके. रेजिस्टन्स 24,250चा आहे. व्हॉल्यूम ओआय ओआय चेनचा रेजिस्टन्स मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. व्हॉल्यूमचे पर्सेंटेज रेजिस्टन्स स्टेबल आहेत. ओआय ची पर्सेंटेज जर का बघाल तर ती पण डिक्रीज होऊन इन्क्रीज झालेत, म्हणजे ओव्हरऑल ती स्टेबल कॅटेगरीमध्ये दिसत आहेत एका रेंजमध्ये. ओआय चेन सुद्धा मला स्टेबल दिसतोय. म्हणजे आत्ताच्या डेटानुसार ना सपोर्ट साइड कडनं व्ह्यू बनत आहे बुलिश साठीचा, ना रेजिस्टन्स कडनं व्ह्यू बनत आहेत बुलिश साठीचा. मग अशावेळी काय करणार, अशावेळी हाताची घडी आणि तोंडावर बोट शांतपणे बसून राहायचं. जोपर्यंत सिनॅरिओ चेंज होत नाहीये तोपर्यंत शांतपणे आपण बसून राहणार आहोत, घाई गडबडीत ट्रेड करणार नाही आहोत. ठीक आहे. लेट सी पुढे बघूया काय होत आहे. डेटामध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत का. तसंच मार्केट चाललंय, बघूया काय होतंय. सपोर्ट आता माझा स्ट्रॉंग झालाय. रेजिस्टन्स आता माझा व्हॉल्यूमचा बॉटम साइडला प्रेशर तयार करताना दिसतोय. ओआय चेन स्ट्रॉंग आहे आणि ओआय ची ही पर्सेंटेज 79 आहे. लेट सी बघूया कुठनं ट्रेड बनताना दिसतोय का. नीट तुम्ही लक्ष ठेवा, ही पर्सेंटेज आहेत ना, ही पर्सेंटेज एवढी फसवी आहेत रेजिस्टन्सच्या व्हॉल्यूमची, की ती पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत, डिक्रीज होत आहेत, इन्क्रीज होत आहेत, डिक्रीज होत आहेत, इन्क्रीज होत आहेत, डिक्रीज होत आहेत. म्हणजे काय, ती पूर्णपणे स्टेबल कॅटेगरीमध्ये जाईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. व्हॉल्यूमचं हे पर्सेंटेज आपण बघूया तर व्हॉल्यूम पूर्णपणे स्टेबल आहे. पण लोकांना काय वाटतं, अरे येल्लो बॉक्स लागलाय म्हणजे शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. नाही, ते तुम्हाला आतमध्ये जाऊन बघावं लागेल किती पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत की स्टेबल आहेत. तर व्हॉल्यूमची पर्सेंटेज पूर्णपणे थंडगार पडले आहेत, स्टेबल पडलेली आहे. त्यामुळे कितीही येल्लो बॉक्सेस लागले, जोपर्यंत पर्सेंटेज ग्राफमध्ये ही पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीयेत तोपर्यंत आपण त्याला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आपण कन्सिडर करणार नाही आहोत रेजिस्टन्सला. ठीक आहे. सपोर्ट मात्र आपला अजूनही स्ट्रॉंग आहे. जर 24,200च्या सपोर्टला मार्केट आलं तर 24,200च्या सपोर्टवरनं एक कॉल बाईंग नक्की करू शकतो. किंवा जर मार्केट 24,250च्या रेजिस्टन्सला आलं तर 24,250च्या रेजिस्टन्सवरनं आपण एक नक्की पुट जो आहे हा बाय करू शकतो. ठीक आहे. लेट सी बघूया पुढे जाऊन काय होत आहे. सध्या अधेमध्ये मार्केट आहे. ना मार्केट इथे रेजिस्टन्सला खेळत आहे, ना मार्केट सपोर्टला खेळत आहे, ना सपोर्टचं काही शिफ्टिंग होतंय जेणेकरून इकडनं कॉल बाय करू शकू, ना रेजिस्टन्सचं काही धड शिफ्टिंग होते जेणेकरून इकडनं पुट बाय करू शकू. मग इकडनं काही बनतच नाही तर आपण शांत राहायचं, घाई गडबडीत ट्रेड करायचा नाहीये. आत्ता पर्सेंटेज वाढायला लागली व्हॉल्यूमची. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज आत्ता 84 झालं आणि ओआयला पण इथे येल्लो बॉक्स लागलाय. चेक करूया पर्सेंटेज काय आहेत. पर्सेंटेज आता इन्क्रीज व्हायला लागली. ओआय ची पर्सेंटेज आता इन्क्रीज होत आहेत आणि ओआय चेनची पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत. याचा अर्थ रेजिस्टन्स मला शिफ्टिंग टुवर्ड बॉटमहून बेरिश होताना किंवा बेरिश प्रेशर करताना बघायला मिळतोय. आता मला कन्फर्मेशन एकदा मिळाली ह्याची की पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत. आता जर मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला आलं तर नक्की आपण इकडनं पुट बाईंग करू शकतो. का, कारण रेजिस्टन्स वरनं प्रेशर देऊन मार्केटला खाली पाडणार. फक्त रेजिस्टन्सची आपल्याला वाट बघावी लागेल, अदनमधनं आपण ट्रेड करणार नाही आहोत. ठीक आहे. लेट सी बघूया काय होतंय. सपोर्ट स्ट्रॉंग आहे. सपोर्टला जर मार्केट फर्स्ट टाइम आलं तर कॉल नक्की बाय करू शकतो. चला, आता मला सांगा, मार्केट सपोर्टला आलंय, कॉल बाय करणार का बिलकुल नाही करणार. का नाही करणार, कारण की सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. ओआय चेंज इन्क्रीजिंग आहे.
म्हणजे सपोर्ट काय करतो, सपोर्ट मार्केटला खाली पडू देत नाही आणि मार्केटला वरती ढकलायचं काम करतो. पण मार्केटला खाली न पडू देणारी लोकच खाली येत आहेत. मग आपण इकडनं कॉल बाय करून आहे का चांगली गोष्ट? तर नाही. मार्केट मे बी इकडनं अजून खाली पडू शकतं. ठीक आहे. लेट्स सी, बघूया आता कुठनं ट्रेड मिळतायत का आपल्याला. सपोर्ट पण बेअरिश प्रेशर तयार करतोय. जर मार्केटमध्ये 24,200 चा रेझिस्टन्स मिळाला तर 24,200 च्या रेझिस्टन्स वरनं आपण इकडनं पुट बाय करू शकतो. ठीक आहे. बघूया. 10:50 झाले. डेटा अजूनही बेअरिश होतोय. सपोर्ट माझा 24,200 चा 24,150 आलाय आणि 150 वरनं तो 100 ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होतोय. म्हणजे तो पहिला शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला आणि आता शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होतोय. ठीक आहे. सो बघूया मार्केटमध्ये ट्रेड कुठनं बनतोय. आता इथे जर का तुम्ही नीट बघाल तर इकडे आपल्याला एक सिनेरिओ बघायला मिळतोय. काय? तर मार्केट 24,150 च्या रेजिस्टन्सला येत आहे. इकडनं पुट बनवू शकतो का? तर ह्यासाठी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ओवाय माझा बॉटम साइडला येताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया इन्क्रीजिंग आहेत का ओवायची. सो ओवायची ओव्हरऑल पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ सपोर्ट साइडचा ओवाय खाली येतोय. ओवाय चेंज ऑलरेडी खाली आलाय आणि पुन्हा खाली चाललाय 86 लावून. आता प्रॉब्लेम असा आहे की व्हॉल्यूम बघा. व्हॉल्यूम 64% आहे. चेक करूया व्हॉल्यूमचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज शार्पली इन्क्रीज होताना दिसतंय. याचा अर्थ सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम पण खाली शिफ्ट होताना दिसतोय. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हा हायली रिस्की ट्रेड राहील. जर का कोणाला इकडनं पुट बाय करायचा असेल तर हायली रिस्की ट्रेड राहील. का हायली रिस्की राहील ट्रेड? याचं कारण व्हॉल्यूमने अजूनही 75% लावून येल्लो बॉक्सेस लावलेले नाहीयेत. ऑफिशियल तो शिफ्टिंग त्याने सुरुवात केलेली नाहीये. येस, यू आर करेक्ट. जर का मनामध्ये तुम्हाला वाटत असेल सर पण पर्सेंटेज तर इन्क्रीजिंग आहेत. इन्क्रीजिंग आहेत याचा अर्थ त्याला आपण शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम मानणार नाही जोपर्यंत 75% वरती पर्सेंटेज जात नाहीये तोपर्यंत. ओके. त्यामुळे ती मेजर रिस्क फॅक्टर राहील. म्हणून हा रिस्की पण नाही, हा हायली रिस्की ट्रेड आहे. ज्यांना स्टॉप लॉस द्यायची तयारी असेल त्या लोकांनी हा ट्रेड इकडनं पंच करू शकता. लेट्स सी, बघूया मार्केट रिटेस्टला आलेला आहे. चला, हायली रिस्की आहे. हा मोस्टली अवॉइड केला असतात तरी चाललं असतं हा ट्रेड. स्टॉप लॉस गेलेला नाहीये. शांतपणे आपण ट्रेड करणार. ओके. ट्रेडमध्ये बसणार. आता ह्याच्यामध्ये अजून एक सिनेरिओ बनतो. आता आधीची लोक घेऊन उभी आहेत ट्रेड, ती लोक अजूनही ट्रेड उभी असतील घेऊन. आता परत कॅन्डल क्लोज झाली, पुन्हा रिटेस्टला आली, इकडनं अजून एकदा पुट बाय करू शकतो का? अजून एकदा म्हणजे नवीन लोकांनी करू शकतो, कारण डेटा अजूनही सेमच आहे. ओआय खालीच येतोय. व्हॉल्यूम फक्त परत एकदा बघायला लागेल. पर्सेंटेज इन्क्रीजिंग करतोय का नाही करत आहे व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूमचा पर्सेंटेज अजूनही इन्क्रीजिंगच मला दिसतंय. फक्त तोच हा ट्रेड सुद्धा हायली रिस्की असणार तुमचा. का हायली रिस्की असेल? कारण ऑफिशियली 75% वरती पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीये. पण नियरेस्ट 75 आलेत. ओके. त्यामुळे एक ट्राय हायली रिस्कीसाठी नक्की ट्राय करू शकतो. का? कारण रेजिस्टन्स वरनं खाली आलाय. सपोर्ट ओवाय चेनचा खाली आलाय. ओवाय वन साइडेड खाली येतोय. आता फक्त एकच बिचारा राहिलाय, तो म्हणजे व्हॉल्यूम. तो मात्र मला एक हर्डल तयार करू शकतो ह्या ट्रेडमध्ये सुद्धा. ओके. तुम्ही म्हणाल की सर हा ऑफिशियली मी नवीन आहे तर मी घ्यायचंय का असे ट्रेड? बिलकुल नाही घ्यायचे. नवीन एओसी जे असतील लोक, एओसी सबस्क्रायबर्स असतील, त्यांनी असे ट्रेड करायचेच नाहीयेत. जे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा जेव्हापासून एओसी वापरतायत, एओसी जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून जी लोक अनालिसिस करतायत प्रॉपर एओसी वरती, त्या लोकांनी हायली रिस्की ट्रेड घेऊ शकतात, पण स्टॉप लॉस जाऊ शकतो ह्या ट्रेडमध्ये. ठीक आहे. चलो, म्हणून हा सुद्धा हायली रिस्कीच होईल ज्यांना कोणाला घ्यायचा असेल किंवा घेतला असेल त्यांच्यासाठी. आता इकडे जर का तुम्ही बघाल तर ऍक्च्युली आम्ही ट्रेडमध्ये होतो. मी असे खरे ट्रेड घेत नाही. मी असे खरे ट्रेड घेत नाही. हायली रिस्की ट्रेड मी प्रॉपर घेत नाही कधी. पण आज मी घेतलेला. ठीक आहे. का? कारण बरेच दिवस झाले, गेले 2 दिवस मार्केट पूर्ण कन्सॉलिडेशन फेज मध्ये चाललंय. ट्रेड धड येतच नाहीयेत. पूर्ण कन्सॉलिडेट होत आहे दिवसभर मार्केट.
मग जर का ते ट्रेड येत नाहीये तर म्हणून मी आज ट्राय केला, बघूया बोललो हायली रिस्की घेऊन बघू आता काय करणार. म्हणून मी हा ट्रेड केलेला आणि इथे 50% प्रीमियम वरती टार्गेट आलेलं होतं. 24,300चा जो पुट होता, जो मी ₹123.80 बाय केलेला, त्याच्यावरती मला 50%चं टार्गेट 145चं टार्गेट इथे आलेलं होतं. ओके. मग मी काय केलं, इथे हाफ क्वांटिटी बुक केली आणि हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट केली आणि टार्गेटची मी वाट बघितली. ओके. इकडे आल्यावर मी काय केलं, इकडे आल्यावर आता तुम्हाला बघताना दिसेल, की अरे स्पॉटवर तर 50% आलं नाहीये. येस, नाही आलंय, पण प्रीमियम वरती 50%चं टार्गेट आलेलं. आम्ही सगळ्यांनी कॉस्ट टू कॉस्ट केले आमचे ट्रेड इकडे आणि कॉस्ट टू कॉस्ट केल्यानंतर टार्गेटची आम्ही वाट बघत होतो. ज्या लोकांनी मल्टिपल क्वांटिटी घेतली त्यांनी हाफ क्वांटिटी बुक केली आणि हाफ क्वांटिटीचं काय केला, कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची आम्ही वाट बघत होतो इथे हाफ क्वांटिटी बुक करून. सो लेट सी, बघूया मग काय होतंय, कॉस्ट टू कॉस्ट जातोय का नाही जाते ट्रेड, का टार्गेट येत आहे. चलो, आता इथे आमचा ट्रेड ह्या ऍक्च्युली इकडेच आमचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलेला ह्या कॅन्डलला साधारणतः. त्यामुळे ज्या लोकांनी इकडनं ट्रेड केले, ओके, किंवा इकडनं ट्रेड केले त्यांचा कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड इथे गेलेला होता. आता ज्या लोकांनी सकाळपासून ट्रेड केलेच नाहीये त्यांनी इकडनं ट्रेड करावा का परत एकदा पुढचा, तर एकदा डेटा चेक करूया. सपोर्टचा ओवाय वरनं खाली आलाय, ओवाय चेंज वरनं खाली आलाय आणि परत बॉटमला पिवळा रंग लावलेला आहे. पण ठीक आहे, जरी ती पर्सेंटेज इन्क्रीज होत नसली तरी मार्केट 150 पर्यंत तरी नक्की येऊ शकतं, कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. व्हॉल्यूम मेन आपलं जो आहे ना, तो व्हॉल्यूम गडबड करतोय. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज बघूया इन्क्रीजिंग आहे का 73. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज इन्क्रीज होऊन थोडं स्टेबल झालेलं आहे. बघूया थोडं वाढलं पर्सेंटेज तर आपण एंट्री करूया. हां. आता मी एंट्री करू शकतो का? पर्सेंटेज 77 झालंय. ओवाय वरनं खाली आलाय. ओवाय चेंज ऑलरेडी वरनं शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय आणि ही पर्सेंटेज सुद्धा येलो बॉक्स लावून 73% 77 झालंय. म्हणजे सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम सुद्धा काय होतंय, बेअरिश प्रेशर तयार करताना बघायला मिळतंय. मग आपण ह्या कॅन्डल पासून एक आपण नक्की पुट जो आहे, हा आपण रिस्की आहे. आता तुम्ही म्हणाल आता का रिस्की आहे सर? मगाशी हायली रिस्की होता. का होता हायली रिस्की? कारण व्हॉल्यूम बिलकुल व्हॉल्यूम खाली येत होता, पण पर्सेंटेज येल्लो बॉक्स लागत नव्हते. आता प्रॉब्लेम असा आला की पर्सेंटेजनी येल्लो बॉक्स लावलाय, पर्सेंटेज वाढतायत. मग का रिस्की आहे? ह्याचं कारण तुम्ही रेजिस्टन्स वरनं पुट घेत नाही आहात, तर एक स्ट्राईक प्राइस खालनं ट्रेड करताय. लक्षात घ्या. काळ्या दगडावरची पांढरी रेघ. पुट हा कधीही रेजिस्टन्स वरनं घ्यायचा असतो. बरोबर? मग रेजिस्टन्स माझा 24,200 ला आहे. मग ऑफिशियल सेफ पुट तुमचा इकडनं बनणार. हा रिस्की का बनणार? कारण एक स्ट्राईक प्राइस तुम्ही खालनं ट्रेड करताय. म्हणून तो रिस्की बनणार ट्रेड. मग का करताय ट्रेड? ह्याचं कारण सपोर्टचं अस्तित्व मार्केटमधनं संपलेलं आहे म्हणून. सो ज्यांनी कोणी घेतला नसेल ट्रेड, फर्स्ट टाइम घेत असेल तर एकदा रिस्की नक्की इकडनं ट्राय करू शकता. मी घेतलेला नव्हता. माझा कॉस्ट टू कॉस्ट गेल्यानंतर मी शांत होतो. काहीच केलेलं नव्हतं. बघूया, लेट्स सी काय होतंय मार्केटमध्ये. सेफ ट्रेड बिलकुल आलेला नाहीये. खूप रिस्की आणि जास्त रिस्की आलेत ट्रेड आलेत ते आज. ठीक आहे. त्यामुळे हे ट्रेड अव्हॉइड करू शकत होतो. अव्हॉइड केलं असतं तर बेटर राहिलं असतं नवीन स्टुडंटनी. 50%चं टार्गेट दिलंय मार्केटने. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करणार, टार्गेटची वाट बघणार. आता बघा, इथे ऑलमोस्ट तुम्हाला आता तुम्हाला सांगतो, ज्यांनी इथे एंट्री केली असेल त्यांना प्रीमियम वरती टार्गेट आलेलं असेल. ऍक्च्युअल मी बघितलं नाही की प्रीमियम वरती टार्गेट आलंय की नाही, पण माझ्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये प्रीमियम वरती टार्गेट आलेलं असणार. ओके, असं होणारच नाही की टार्गेट नाही आलं प्रीमियमला. प्रीमियम वरती टार्गेट आलेलं असणार आहे, हे लक्षात घ्या. पण ठीक आहे, आपण धरून चालू की हा कॉस्ट टू कॉस्ट गेला, पण प्रीमियम वरती रियालिटीमध्ये आलेलं असणार टार्गेट तुम्हाला. ठीक आहे. आता पुढे काय बनताना दिसतोय डेटा, तर सपोर्ट माझा 24,200चा आहे व्हॉल्यूमचा. ओके, तो बॉटम साईडला बघूया इन्क्रीज होतोय का काय होतोय. तर व्हॉल्यूम डिक्रीजिंग आहे, शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे, बॉटम वरनं टॉपला गेलाय व्हॉल्यूम.
OI सुद्धा वरती येताना दिसतोय. चेक करूया पर्सेंटेज काय होत आहे OIचं. OIचं पण पर्सेंटेज शार्पली इन्क्रीजिंग आहे. म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम झाला, पुन्हा OI वरती येताना दिसतोय. लेट्स सी, बघूया. मार्केट लेव्हलला नाहीये, लेव्हलला आल्यानंतर विचार करू काही ट्रेड बनत असतील तर. आता मार्केट इथे आलं 1:48 लेव्हलला. मग इकडनं कॉल बनेल का? मग त्यासाठी ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग पाहिजेत, ही पर्सेंटेज डिक्रीजिंग पाहिजेत. चेक करूया पर्सेंटेज व्हॉल्यूमची पहिली. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज जर का बघाल तर 100 वरनं डिक्रीज होऊन पुन्हा थोडी इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम पुन्हा मला खाली थोडं शिफ्ट होताना दिसतोय. त्यामुळे इकडनं आता ट्रेड 24,200च्या सपोर्टवरनं अवॉइड करणं. OI व्हॉल्यूम जर का बघाल तर व्हॉल्यूम पुन्हा काय झालाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलाय. पण ह्याचा अर्थ इकडनं पुट घेणार नाही का? कारण रनिंग कॅन्डलचा पुट होईल. मग कॅन्डलला क्लोज होऊ दे, रिटेस्टला येऊ दे कॅन्डल, मग रिटेस्टवरनं आपण पुट बाय करू. ठीक आहे. ऍक्च्युली ना, मी खरं सांगू, हे जस्ट पोस्ट मार्केट आहे म्हणून ठीक आहे, पण रिअल मार्केटमध्ये ना असे ट्रेड करू नका. कारण जेव्हा मार्केट ना एका लेवललाच खेळत असताना दिवसभर, तेव्हा ती लेवल ना ऑलरेडी नाजूक झालेली असते, ती कमकुवत झालेली असते लेवल. त्यामुळे ना असे ट्रेड करायचे नाहीत मोस्टली. पोस्ट मार्केट आहे म्हणून ठीक आहे, पण रिअल मार्केटमध्ये असे ट्रेड करायचे नाहीत. मग अशा वेळी काय करायचं, वाट बघायची. एकतर मार्केट 24,150च्या सपोर्टला येऊ दे, किंवा एकतर मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला येऊ दे. आता इकडनं ट्रेड करणार नाही. का नाही करणार? कारण सकाळपासून मार्केट नीट बघा, एकाच लेवलला खेळतंय. किती वेळा त्या लेवलला हिट केलंय त्या. ती लेवल पूर्ण नाजूक आहे, ती लेवल पूर्णपणे कमकुवत झालेली असणार. मग अशा मार्केटमध्ये आपण ट्रेड न केलेले योग्य असतात. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने 2:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आता तर काही ट्रेड करणारच नाहीये. ठीक आहे. आज सेफ ट्रेड कोणत्याच पद्धतीचा आला नाहीये. हायली रिस्की ट्रेड प्रचंड आहेत. ओके. आणि जे रेकमेंड आपण कोणालाही, कोणत्याही एओसी सबस्क्रायबरला आपण रेकमेंड करत नाही. ओके. मी घेतलेला, पण त्याची शिक्षा मला मार्केटने दिली. माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला ट्रेड, लक्षात घ्या. ठीक आहे. हायली रिस्की ट्रेडमध्ये टार्गेट नाके बरोबर येतं, त्यामुळे कोणीही हायली रिस्की ट्रेड करू नका. पोस्ट मार्केट होतं म्हणून आपण हे ट्रेड करून बघितले, पण त्याची शिक्षा मार्केटने आपल्याला दिलेली आहे हायली रिस्की ट्रेडमध्ये. त्यामुळे असे ट्रेड कोणीही एओसी कधीच तुम्हाला असे ट्रेड रेकमेंड करत नाही. ठीक आहे. सो चलो, 25 ऑगस्ट पासून बॅच चालू होणार आहे. ओके. जी लोक इच्छुक असतील लवकरात लवकर मला संपर्क करा. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी सुद्धा आपल्याला मिळणार आहे. माझ्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मला डायरेक्टली संपर्क करू शकता. रोज सकाळी, माझं नाव पुरुषोत्तम केळकर, रोज सकाळी 9:30 वाजता युट्यूब वरती आपण इथे लाईव्ह असतो, 9:30 ते 11 मराठीमध्ये. ओके. सो तुम्ही या युट्यूब वरती क्लिक करू शकता, ह्या आयकॉन वरती, आणि रोज सकाळी होणारा युट्यूब लाईव्हला तुम्ही रोज सकाळी 9:30ला जॉईन करू शकता युट्यूब लाईव्ह. ठीक आहे. एओसी मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एओसी ची लिंक मी तुम्हाला टाकलेली आहे. ओके. प्लस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच लोक असे आहेत की चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीयेत. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन असतो, तो बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर जेव्हा मी सकाळी 9:30 वाजता येईल लाईव्ह, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफाय केलं जाईल. ठीक आहे. सो चलो, टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.